महाराष्ट्रातील जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या अनेक कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या जॉकवेल नावाच्या ज्या विहिरी होत्या, त्या विहिरीमध्ये सुद्धा म्हणजे अनेक विहिरींचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये चौसाळा भागातील वाडवणा या गावात एक काम चालू आहे. नाळवंडी या भागामध्ये मौज, अशा अनेक भागामध्ये हे कामं चालू आहेत. आणि या जॉकवेल विहिरीमध्ये अनेक कोटींचे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आम्ही प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन त्या विहिरीचा स्पॉट पंचनामा सुद्धा केला होता. आणि हा जो प्रकरण म्हणजे हा जो घोटाळा झालेला होता, त्या घोटाळ्याचं ज्या लोकांनी याची पूर्ण माहिती काढली होती ते लोक आज सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आपल्यासोबत आहेत. त्यांनी आता पुढे काय केलेलं आहे, अधिकाऱ्याकडनं या प्रकरणाची दखल कशी घेण्यात आली आहे हे आपण जाणून घेतोय. दादा, मला सांगा, गेल्या अनेक दिवसांपूर्वी आपण जॉकवेल नावाच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरी संबंधित जो भ्रष्टाचार आहे तो उघड केलेला आहे. आज तुम्ही अधिकाऱ्याला भेटलाय, काय माहिती आहे, त्यांनी काय रिस्पॉन्स दिलेला आहे? मी सुरुवातीच्या बाईटमध्येच सांगितलं होतं की जो बीड जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराला आळं घालण्याचं काम आणि भ्रष्टाचार उघडा पडू नये म्हणून उपअभियंता पंचायत समिती बीड यांचा खूप मोठा रोल आहे. आणि नाबार्डचे जे टीम लीडर म्हणून काम करत आहेत मानकर साहेब, हे बी या भ्रष्टाचाराला आळं घालण्याचं मोठं काम करीत आहे. आता मी त्यांच्यावर आरोप करण्याचं एक कारण आहे साहेब, आरोप विनाकारण मी कोणावर करीत नाही. तर मी त्यांना मागितली होती MB आणि इस्टिमेट माहितीच्या अधिकाराखाली. परंतु त्यांनी आम्हाला इस्टिमेट, आम्ही त्यांच्याकडे विनंती करून करून इस्टिमेट कसं तरी घेतलं, परंतु MB देण्यासाठी एवढी टाळाटाळ करत आहेत की MB ते द्यायला तयारच नाहीत. मग त्याच्यानंतर मी CO साहेबाला फोनद्वारे सांगितलं की साहेब बुवा, आम्हाला MBची गरज आहे, इथं भ्रष्टाचार खूप झालेला आहे या 4 गावामध्ये, चौसाळा, ईट, नाळवंडी, आणखी 2-3 गावामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला. CO साहेब म्हणले तो माझा अधिकार नाहीये, मी उपअभियंत्याला तुम्ही जा भेटा, ते तुम्हाला MB देतील. मग आता CO साहेबांनी त्यांना तसं काही बोलले आहेत किंवा यांना ही माहिती द्या, म्हणजे या प्रकरणाची माहिती द्या, असं CO साहेबांनी यांना सांगितलेलं आहे का? CO साहेबांनी मला सांगितलं तुम्ही उपअभियंता यांच्याकडे जा, देशपांडे साहेबाकडे, ते तुम्हाला MB देतील. मग मी उपअभियंता साहेबाकडे गेलो आणि त्यांना म्हणलं साहेब तुम्ही MB द्या. ते म्हणले मी MB तुम्हाला देऊ शकत नाही, कारण सोनवणे मॅडमनी ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय तिथून यांना पत्र आलेलं तर माहितीच्या अधिकाराखाली की बुवा ह्यांना तुम्ही माहिती देण्यात यावी म्हणून. पण त्यांना म्हणलं साहेब तुम्हाला पत्र पण आलेलं आहे, तुम्ही आम्हाला MB द्या. ते म्हणले मी तुम्हाला लेखी स्वरूपात दिलंय, मी तुम्हाला MB देऊ शकत नाही. आणि मी म्हणलं नाही साहेब, ते तुमच्याकडेच अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा ग्रामीणचे बीडकर साहेब यांनीही सांगितलं तुमच्याकडून घ्या म्हणून. पण देशपांडे साहेब वारंवार MB न देता भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर 100% प्रयत्नच करतात. हे माझा आरोप नाही, माझं संपूर्णपणे त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना निलंबितच करण्यात आलं पाहिजे. कारण हा माणूस जो आहे भ्रष्टाचार झाकण्याचा खूप मोठा प्रयत्न करीत आहे आणि ह्यांनी मानसिक त्रास आम्हाला एवढा दिला आहे की जाणून बुजून जे कामाची चौकशी अगोदर व्हायला पाहिजे होती, पण जाणून बुजून काही दिवस, काही हप्ते मुद्दाम म्हणून वाढविले की पाऊस आल्यानंतर ह्या कामाची चौकशी होऊ नये, तळे भरतील, तळे भरल्यानंतर ती जी पाहणी करायला जे आपण जाणार आहोत ते पूर्णपणे ते काम बघण्यात नाही यावं, झाकले जावं, या दृष्टिकोनातून तो माणूस काम करत आहे. बरं, आता याच्यामध्ये या प्रकरणामध्ये तुम्ही अनेक नावं मागच्या वेळी घेतलेली आहेत. इथल्या उपअभियंत्यांना देशपांडे साहेब आहेत किंवा अजून टीम लीडर वगैरे असे नाव घेतले. या सगळ्यावरती काय कारवाई झाली पाहिजे? तुम्ही वरिष्ठ स्तराच्या अधिकाऱ्यांना भेटलायत, त्याचा पाठपुरावा करताय, काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्ही बीडकर साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर 100% कारवाई होईल, मी स्वतःहून कारवाई करीन. आणि बीडकर साहेबांनी सांगितलं तुम्हाला जर MB देत नसतील तर मी तुमच्या सोबत येतो. ते आज माझ्यासोबत जिल्हा परिषदला आले, त्यांनी 4 गावाची MB द्या म्हणून असं सांगितलं. आणि तिथं मी बाहेर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक छोटासा CO साहेबाचा आदेश लिहिलेला होता. त्या आदेशावर असं लिहिलेलं होतं की ज्यांना कोणाला MB पाहिजे असेल ते इथं गुत्तेदाराला कोणत्याही MB देता येत नाही, उपअभियंता जर असेल तर त्याच्या हाताने आम्ही तुम्हाला MB देऊ शकतो. म्हणजे हे अधिकार अभियंता जे आहेत त्यांच्याकडे आहेत? 100% उपअभियंताला ते अधिकार आहेत. CO साहेबाचा आदेशही मी वाचलेला आहे. CO साहेब, बीडकर साहेब हे चांगले माणसं आहेत, चांगल्यापैकी काम करतात, पण उपअभियंता हा
100% भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम करत नाही, उलट भ्रष्टाचार झाकवण्याचं काम करतो. त्याच्यामुळं देशपांडे साहेब आणि मानकर साहेब टीम लीडर म्हणून जे नाबार्डचं आहे अच्छा. त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि देशपांडे साहेबांना निलंबित करण्यात आलं पाहिजे. आणि ज्या ह्या कामामध्ये ज्या ज्या एजन्सी आणि कंपन्यांनी काम केलं आहे त्यांचे जेवढे लायसन असतील ते ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावं, हे माझं प्रमुख मागणी आहे. आणि ह्याच्यावर मी लवकरच उपोषणला बसणार आहे. उपोषणला बसल्यानंतर जोपर्यंत ह्यांच्यावर कारवाई होत नाही आणि MB वर ज्यांच्या सह्या आहेत बोगस बिल दिलेल्या, त्या प्रत्येक अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, त्यांना निलंबित केलं जात नाही, तोपर्यंत मी उठणार नाही. आणि आणखी एक सांगतो, आणि ज्या एजन्सींनी काम केलं आहे, ज्या लायसन धारक आहेत, त्यांचे लायसन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकल्याशिवाय आम्ही जिल्हा परिषद कार्यालय इथे उपोषणला बसल्यानंतर उठणारही नाही. अच्छा. आपण मागच्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा बघतोय की जल जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या ज्या विहिरी आहेत जॉकविल नावाच्या, प्रत्यक्षामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा केलेला आहे. जॉकविल विहिरीच्या नावावरती पाझर विहिरीचा प्रकार केलेला आहे आणि अनेक कामं अपूर्ण आहेत आणि यांनी ते बिलं पेड केलेली आहेत. हे बिलं नेमके कुठल्या पद्धतीने पेड केली आहेत, म्हणजे कुठलंही काम शासकीय असताना ते बिलं पेड करून हे मोकळे झालेले आहेत, हे सुद्धा आम्ही मागे स्पॉट पंचनाम्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. हे सामाजिक कार्यकर्ते सध्या या जल जीवन मिशनच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये पाठपुरावा करत आहेत. मात्र कुठलाही शासकीय अधिकारी त्यानं केलेला जो भ्रष्टाचार आहे तो झाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसून येतोय. यांनी आताच सांगितलं किंवा आम्ही त्याबाबतच्या ज्या MB आहेत त्या MB आम्ही मागण्याचा प्रयत्न करतोय. वरिष्ठ सरकारी अधिकारी जे आहेत ते सुद्धा त्यांना MB देण्यात यावी असं त्यांना हे करतायत, परंतु इथले जे उपअभियंते आहेत देशपांडे साहेब ते मात्र कुठलीही MB देण्यास तयार नाही आहेत. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हा सगळा भ्रष्टाचार जो आहे तो झाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येत आहे. जनजागृती न्यूजसाठी मी महादेव सवई, बीड.